Hello student, today we will discuss about the topic solid state. In this solid state, subpoint is a cubic system. Cubic system. आपण याच्या अगोदर क्युबिक सिस्टीम हे पाहिलेलं होतं. आता यामध्ये क्युबिक सिस्टीम देर आर थ्री काइंड्स ऑफ युनिट सेल. देर आर three kinds of unit cell: primitive or simple cubic, body centered cubic, that is BCC, and a face centered cubic. Simple cubic. What is by simple cubic? Simple cubic unit cell, that is SC, has a particle at each of the 8 corners of a cube. Particle simple unit cell has a particle at each corner of the 8 corner of a cube. Then body centered cubic unit cell, body centered cubic unit cell, that is BCC, has a particle at its 8 corner and an additional particle in the center of the cube. सेंटर ऑफ द क्यूब. आता यामध्ये पहा, सिंपल क्युबिकमध्ये जर आपण पाहिलं तर सिंपल क्युबिकमध्ये 8 पार्टिकल्स ॲट 8 कॉर्नर, 8 कॉर्नरला 8 पार्टिकल्स त्या क्यूबच्या असतात, त्याला आपण सिंपल क्यूब म्हणतो. आणि बॉडी सेंटर्ड क्यूबमध्ये 8 कॉर्नरला 8 पार्टिकल्स असतात आणि एक सेंटरला असतो, एक सेंटरला, आणि त्याला आपण BCC किंवा बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल असं म्हणतो. त्यानंतर फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल हॅज particle at the center of each of 6 face in addition to the particle at 8 corner of the cube. म्हणजे 8 कॉर्नरला 8 पार्टिकल्स आणि 6 फेसला 6 पार्टिकल्स असतात आणि एकूण पार्टिकल्स 8 आणि 6 14 पार्टिकल्स हे फेस सेंटर्ड क्यूबमध्ये असतात. 8 पार्टिकल क्युबिक युनिट सेल, सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये, त्यानंतर 9 पार्टिकल्स हे बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेलमध्ये आणि 14 पार्टिकल हे फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेलमध्ये असतात. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, डायग्रॅममध्ये त्यांनी दिलेला आहे. यामध्ये फेस सेंटर्ड क्युबिक डायग्रॅम दिलेले आहे, बॉडी सेंटर्ड क्यूब दिलेले आहे आणि SC क्युबिक सिंपल क्युबिकची डायग्रॅम दिलेली आहे. आता या डायग्रॅममध्ये सिंपल क्युबिकमध्ये 8 कॉर्नरला 8 पार्टिकल्स आहेत. त्यानंतर बॉडी सेंटरला 8 कॉर्नरला 8 पार्टिकल्स आणि बरोबर सेंटरला 1 असे 9 पार्टिकल्स आहेत. त्यानंतर फेस सेंटर्ड क्युबिकमध्ये 8 पार्टिकल्स 8 कॉर्नरला आहेत आणि 6 फेसला 6 पार्टिकल्स आहेत. आणि याचे हे FCC हे पार्टिकल पूर्ण आले. यानंतर या ठिकाणी त्याची बॉडी सेंटर्ड क्युबिक सेल आणि फेस सेंटर्ड क्युबिक आणि सिंपल क्युबिक या ठिकाणी याची डायग्राम दाखवलेली आहे पहा. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये पहा, प्रिमिटिव्ह और सिंपल क्युबिक सेल, क्युबिक और सिंपल क्युबिक. Primitive or a simple cubic unit cell, SC. A simple cubic cell has a particle at its 8 corner, which when these unit cells are stacked together, particles at each corner of a given unit cell is shared with 7 other neighboring cubes that come together at that corner. As a result, the
corner particles contributes its 1/8 part of the given unit cell. Thus, a simple cubic cell has 1/8 into 8 is equal to 1 particle per unit cell. आता यामध्ये सिंपल क्यूबिक सेलमध्ये 8 कॉर्नरला 8 पार्टिकल्स असतात आणि 8 पार्टिकल्स हे दुसऱ्या नेबरिंग पार्टिकल्सला ते एकत्र आलेले असतात आणि म्हणून 1/8 पार्टिकल्स टू द गिवन युनिट सेल. दस अ सिंपल क्यूबिक युनिट सेल 1/8 into 8 is equal to 1 particles per unit cell. Then body centered cubic unit cell. A body centered unit cell has 8 corner particles and on an additional particles at the center of the cube. 1/8 of each particle from 8 corners belongs to the given unit cell as mentioned in a simple cubic unit cell. The particle at the center of a given cube is not shared by any other cube, hence it belongs entirely to the given unit cell. Thus BCC body centered cube unit cell has 1 particle from 8 corners plus 1 particles in the cubic of the cube, making total 2 particles per body centered cubic unit. यामध्ये पहा बॉडी सेंटर्ड क्यूबिक सेलमध्ये बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेलमध्ये 8 कॉर्नरला 8 पार्टिकल्स असतात आणि एक सेंटरचा असतो. आपण पाहिले 8 कॉर्नरला 8 पार्टिकल्स असतील तर सिंपल क्यूबमध्ये 1/8 into 8 is equal to 1 पार्टिकल्स पर युनिट येते आणि हा 1 पार्टिकल प्लस सेंटरचा बॉडी सेंटरचा एक पार्टिकल्स असं 1 + 1 2 पार्टिकल्स पर BCC युनिट सेलमध्ये येते पहा BCC पर युनिटमध्ये. ठीक आहे. त्यानंतर फेस सेंटर्ड क्यूबिक सेलमध्ये पहा फेस सेंटर्ड क्यूबिक सेल FCC युनिट सेल has a particle at the 8 corners plus particles at the center of its 6 face as described in simple unit cell. One particle of the cell is in face centered cubic cell particles are at 8 corners from 8 corners belong to the given unit cell. Each particle at the center of the 6 face is shared with one neighboring cube. Thus 1/2 of each face particle belong to the given unit cell. From 6 face 1/2 into 6 is equal to 3 particles belong to the given unit cell. Therefore, face centered cubic 1 corner particle plus 3 face particle total 4 particles per unit cell. आता यामध्ये फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेलमध्ये जर आपण पाहिलं तर 8 कॉर्नरला 8 पार्टिकल्स आहेत. त्यामध्ये आपण पाहिले सिंपल क्यूबिक सेलमध्ये 1/8 into 8 is equal to 1 पार्टिकल झाला आणि 6 फेसला 6 त्या ठिकाणी पार्टिकल्स आहेत आणि ते नेबरिंग पार्टिकल्स बरोबर 1/8 ऑफ ईच फेस पार्टिकल्स बिलॉंग टू दी गिवन युनिट सेल. या गिवन युनिट सेलमध्ये प्रत्येक फेसचा 1/2 पार्टिकल हा नेबरिंग क्यूब, त्यामुळं 1/2 ऑफ ईच पार्टिकल बिलॉंग टू दी गिवन युनिट सेल. फ्रॉम 6 फेज 1/2 into 6 is equal to 3. हे 3 आणि 8 कॉर्नरचे 8 1/8 into 8 is equal to 1 असे 4 पार्टिकल झाले. म्हणून फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेलमध्ये युनिट सेल हॅज 1 कॉर्नर पार्टिकल्स प्लस 3 फेस पार्टिकल्स टोटल 4 पार्टिकल्स पर युनिट सेल. ठीक आहे. आता या डायग्राममध्ये पहा, या डायग्राममध्ये क्यूबिक सेल आहे. क्यूबिक सेलमध्ये 3 प्रकारचे क्यूबिक सेल आहेत. यामध्ये सिंपल क्यूबिक सेल
सिंपल क्युबिक सेल या ठिकाणी जर आपण पाहिलं सिंपल ऑर प्रिमिटिव्ह, बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड अशा 3 डायग्राम दिलेत पहा. सिंपल क्युबिक, त्यानंतर बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड. त्यानंतर ऑर्थोरोम्बिक दिलेलं आहे. ऑर्थोरोम्बिकमध्ये सिंपल ऑर प्रिमिटिव्ह, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड आणि बेस सेंटर्ड अशा प्रकारचे त्या ठिकाणी डायग्राम दिलेले आहेत. त्यानंतर टेट्रागोनल, सिंपल ऑर प्रिमिटिव्ह आणि बॉडी सेंटर्ड टेट्रागोनलमध्ये. मोनोक्लिनिकमध्ये सिंपल आणि बेस सेंटर्ड हे 2 प्रकार आहेत पहा. त्यानंतर रोम्बोहायड्रलमध्ये सिंपल क्युबिक आहे पहा. त्यानंतर ट्रायक्लिनिक सिंपल ऑर प्रिमिटिव्ह आहे आणि हेक्झागोनल स्ट्रक्चर या ठिकाणी हे हेक्झागोनल स्ट्रक्चर तयार झालेलं आहे पहा. ठीक आहे. त्यानंतर आपण यामध्ये याचं जर रिलेशनशिप जर पाहिलं, रिलेशनशिप बिटवीन मोलार मास, डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स अँड युनिट सेल एज लेंथ इज deduced इन दी फॉलोइंग स्टेप्स. याच्यावर प्रॉब्लेम तुम्हाला विचारला जातो पहा. या ठिकाणी हे रिलेशनशिप बिटवीन मोलार मासचं रिलेशन, डेन्सिटी त्या सबस्टन्सचं आणि युनिट सेलच्या एज लेंथ हे माहीत असणं आवश्यक आहे पहा. यामध्ये पहा आपण जर आपण इफ एज लेंथ ऑफ क्यूब युनिट सेल इज ए, दी व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज ए क्यूब. आपण जर कन्सिडर केलं हे जे एजेस आहेत, त्या बाजू आहेत, क्यूबच्या बाजू आहेत, त्या क्यूबच्या प्रत्येक बाजूची लेंथ आपण कन्सिडर केली की ती लेंथ जी आहे ती ए कन्सिडर केली, तर त्या ठिकाणी ए ही एका बाजूची लेंथ आणि त्या ठिकाणी आपण त्याचा व्हॉल्यूम जर काढण्याचा प्रयत्न केला तर तो व्हॉल्यूम जो आहे तो ए क्यूब हा एवढा व्हॉल्यूम येतो पहा. त्यानंतर सपोज दॅट मास ऑफ वन पार्टिकल इज m and that there are n particles per unit. Mass of unit cell is equal to m into n. मास काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की 1 पार्टिकलचं मास आणि किती पार्टिकल्स आहेत n पार्टिकल्स हे मल्टिप्लाय केल्यानंतर त्या ठिकाणी मास ऑफ युनिट सेल येते पहा. ठीक आहे. त्यानंतर the density of unit cell rho, which is same as density of the substance, is given by rho is equal to mass of unit cell divided by volume. आपल्याला डेन्सिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. डेन्सिटी कुठल्याही सबस्टन्सचं मास पर व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी, त्याला रो म्हणतो आपण. आता मास आपण वरती पाहिलेलं आहे, मास m इंटू n आणि व्हॉल्यूम पाहिलेलं आहे ए क्यूब. वरती आपण पहिल्या इक्वेशनमध्ये पाहिले ए क्यूब हा व्हॉल्यूम आहे, म्हणून m इंटू n अपॉन ए क्यूब इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ सबस्टन्स. ही डेन्सिटी ऑफ सबस्टन्स आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं यामध्ये मोलार मास ऑफ द सबस्टन्स इज गिवन बाय m इज इक्वल टू मास ऑफ द पार्टिकल्स इंटू नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल. Mass of one particles into number of particles per mole is equal to m into Na, where Na is Avogadro's number आणि m म्हणजे mass of the particles. Therefore m is equal to m upon Na. यामध्ये combining equation rho is equal to, that is density is equal to nm upon a cube Na by knowing any 4 parameters of equation, the fifth can be calculated. अशा प्रकारे आपण यामध्ये डेन्सिटी रो इज इक्वल टू n इंटू m अपॉन ए क्यूब इंटू अवगॅड्रोज नंबर. ठीक आहे. आता याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम असतात पहा. यामध्ये तुम्हाला
या व्हॉल्यूम काढायचा असतो, लेंथ दिलेली असते, लेंथ दिल्यानंतर तुम्ही त्याचा व्हॉल्यूम काढायचा असतो. व्हॉल्यूम काढल्यानंतर तुम्हाला पार्टिकल्स दिलेले असतात आणि त्याच्यावर मास ऑफ युनिट काढायचं असते आणि नंतर डेन्सिटी काढायची असते. याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम आहेत ते आपण पुढील तासाला पाहूया. धन्यवाद.